नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मेक मेंटर. आज आपण घेऊन आलेलो आहे कन्सेप्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तिरकस गुणाकार. बघताना हा तिरकस गुणाकार अगदी सोपा आहे, पण मी खूप वेळ अनुभवलंय की विद्यार्थ्यांना हे जमतच नाही. मी स्वतः टीचिंग करत होतो तेव्हा मला कळलं की डिप्लोमा लेवलच्याही पोरांना हा तिरकस गुणाकार करताना खूप कॉम्प्लेक्स फील होतोय. म्हणजे हे कसं करायचं, कोणता साइन कुठे घ्यायचं, त्यासाठी मी आज ही व्हिडिओ बनवलेली आहे. अगदी सोप्या भाषेत दोन हे घेतलेले आहेत, दोघांचा ऍडिशन किंवा दोघांची सबट्रॅक्शन करायची आहे, पण फ्रॅक्शन मध्ये. म्हणजे कसं, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. तर आपण आता 4 अंक घेतलेले आहेत. सध्या मी ABCD मधून दाखवतो. एक्झाम्पल A बाय B प्लस C बाय D, आणि दुसऱ्या ठिकाणी घेतलंय A बाय B मायनस C बाय D. ओके, जर A प्लस B असलं किंवा 1 प्लस 2 आपण इझिली ऍडिशन करू शकतो किंवा सबट्रॅक्शन करतो. पण असं फ्रॅक्शन मध्ये आल्यावर काय करायचं, तर काय करायचं बघा, मी तिकडे सर्व लिहिलेलं आहे, पण तुम्हाला समजवतो काय करायचंय. जो पहिला न्यूमरेटर असतो आणि दुसऱ्याचा डिनॉमिनेटर, त्याचा गुणाकार होणार, म्हणजे A इंटू D होणार. इथे दुसऱ्याचा न्यूमरेटर पहिल्याचा डिनॉमिनेटर या दोघांचा गुणाकार होणार. बघा परत कसं, A इंटू D इकडे लिहिलं, मध्ये जो साइन असतो तुमचा तोच द्यायचा, प्लस साइन, आणि या दोघांचा गुणाकार C इंटू B. ओके, हे झालं न्यूमरेटर साठी. आता डिनॉमिनेटरला काय करायचं, तर हे खालचे डिनॉमिनेटर आहेत ना, या दोघांचा गुणाकार होणार B इंटू D. बघा परत काय केलं आपण इकडे, तुम्हाला जर एरो नीट दिसत असतील तर पहिल्याचा न्यूमरेटर आणि दुसऱ्याचा डिनॉमिनेटर या दोघांचा गुणाकार केला, दॅट इज A इंटू D. मध्ये जो साइन आहे प्लस तो तशाचा तसा ठेवला, आणि नंतर पहिल्याचा डिनॉमिनेटर दुसऱ्याचा न्यूमरेटर या दोघांचा गुणाकार केला. ओके, हे झालं वरती, आणि खालती म्हणजे डिनॉमिनेटर लिहायला काय होणार, दोन्ही डिनॉमिनेटरचा गुणाकार. म्हणजे फायनली काय येणार, A इंटू D प्लस C इंटू B डिवाइड बाय B इंटू D. हे सर्व गुणाकार मी एका कंसात ठेवलेले आहेत. जेव्हा प्लस मध्ये असतं तेव्हा इश्यू येत नाही. जसं मागच्या भागात बघितलं आपण, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करत होते प्लस आणि मायनसची, तेव्हा की प्लस साइन असतो तेव्हा इश्यू येत नाही, पण जेव्हा मायनस साइन येतो तेव्हा मधले चिन्ह वगैरे बदलतात. त्यामुळे मी कंसातच ठेवतोय. तर आता मी लगेच एक्झाम्पल कडे जात नाही, मी बाजूलाच लिहिलेलं आहे सबट्रॅक्शनचं, वजाबाकी करताना A बाय B मायनस C बाय D. सेम करायचं आहे परत एकदा, या दोघांचा गुणाकार A इंटू D, B इंटू C किंवा C इंटू B इकडे लिहिलेलं आहे. ही मायनस साइन जशीच्या तशी, आणि B इंटू D हा तसेच तसा. कळलं, एकदम इझी आहे. काय करायचंय, क्रॉस म्हणजे काय, A च्या क्रॉस आहे D, B च्या क्रॉस आहे D, सॉरी B च्या क्रॉस आहे C, आणि हे B इंटू D खालती तसे तर तसे. त्यासाठीच त्याला बोललाय क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तिरकस गुणाकार. ओके, तर आता बघा, आता आपण मी काय घेतोय, 2 उदाहरणं घेतले, दोन्ही ठिकाणी सेम ठेवलंय, फक्त साइन चेंज केलं. इकडे काय 1/2 प्लस 3/4 म्हणजे हाफ प्लस 3/4. आता काय करणार, जसं शिकवलं वरती सांगितलंय, 1 इंटू 4 इकडे 1 इंटू 4 केले, 2 इंटू 3 2 इंटू 3 केले, खालती 2 इंटू 4 या दोघांचा गुणाकार. ओके, काय आलं, 1 इंटू 4 3 दुने 6 डिवाइड बाय 8, 4 प्लस 6 10, 10 डिवाइड बाय 8. हे झालं. ह्याला अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो, दोघांच्या पाड्यात येतात, 2च्या पाड्यात येतं ना, बेपंचे म्हणजे बेपंचे 10, बेचोक 8 म्हणजे 5/4 हा आन्सर आला फायनल. कधी हाफ प्लस 3/4 केलं तेव्हा. सिमिलरली हाफ मायनस 3/4 करताना काय येईल. ओके, परत एकदा 1 इंटू 4 मायनस साइन जशीच्या तशी, 2 इंटू 3 2 इंटू 3. ओके, आणि डिनॉमिनेटरला 2 इंटू 4. सिंपल. काय झालं, इकडे पण सेम, फक्त मधला साइन दिला, 4 मायनस 6 डिवाइड बाय 8. आता मागच्या भागातच आपण बघितलं, छोट्यातून मोठी वजा करताना काय करायचं असते, मोठ्याची साइन द्यायची मायनस, आणि मोठ्यातून लहान अंक घालवायचं. म्हणजे 6 मायनस 4 केले 2, आणि मोठ्याचा सिंबल मायनस, मायनस 2/8. हे परत 2च्या पाड्यात येतात, बे के बे बेचोक 8, म्हणून 1/4 मायनस मध्ये आन्सर आलं. एकदम सिंपल होतं. अजून एक मी उदाहरण घेईल थोडं. ओके, तर आज काय केलं आपण, तिरकस गुणाकार केलेला आहे. परत एकदा सांगतो काय करायचं,
क्रॉस मल्टिप्लिकेशन ए इंटू डी बी इंटू सी, वरची झालं आणि खालती बी इंटू डी. ओके, सिंपल आहे. एक अजून उदाहरण घेतो आणि नंतर आपण दुसरी कन्सेप्ट सॉल्व्ह करू. तर आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूयात. उदाहरण आहे 5/12 + 3. आता तुम्ही बोलतील की बाबा इकडे तर काहीच नाही मिळत याच्या डिनोमिनेटरला. जेव्हा काहीच नसते तेव्हा घ्यायचं असते 1. आता मी याला असं लिहितो 5/12 + 3/1. आता झाला a/b + c/d. नेक्स्ट काय करणार आहे, तिरकाच गुणाकार. काय येणार 5 × 1 + 3 × 12 आणि खालती काय येणार 12 × 1. करा आता सॉल्व. परत आपण क्रॉसेस मल्टिप्लिकेशन केलं म्हणून याला क्रॉस मल्टिप्लिकेशन असं सांगितलेलं आहे. ओके, तर 5 × 1 5 + 12 × 36 12 × 12 हे झाले 41 / 12. हा झाला तुमचा आन्सर. आता 12च्या पाड्यात 41 येत नाही किंवा 41 आणि 12 दोघे कोणाची पाड्यात येत नाहीत म्हणून ते आन्सरच आलं. तर काय केलं आपण, जेव्हा काहीच नसते डिनोमिनेटरला तेव्हा घ्यायचा असतो 1. फक्त त्याला फक्त सिम्प्लिफाय करून दाखवलं आणि तुम्हाला परत इश्यू नको व्हायला. सिमिलरली जर इकडे पण काय नसतं 5च्या खालती आणि हे 12 या बाजूला असते तर 5/1 घेतलं असतं. मायनस साईन असतं तिकडे मायनस साईन घेतलं असतं. तसंच आहे, सिंपल. ओके, तर आजची कन्सेप्ट काय होती, क्रॉस मल्टिप्लिकेशन. असेच मी लहान लहान कन्सेप्टच्या व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे कसं मॅथ्सच्या पुढचं तर वेगळी गोष्ट आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन ते आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहेत. आधी आपण डिटर्मिनंट पण सॉल्व्ह केलं, पण या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजे. त्यासाठी मी एक लहान लहान व्हिडिओ बनवून येत आहे की पोरांना त्या कन्सेप्ट कळला ना का पुढचं मॅथ्स इझिली समजेल. अशाच माझा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात नवीन कन्सेप्ट घेऊन. टाटा.